आता हा इंडक्शन कुकर आहे, याचा वापर आपण अन्न शिजवण्यासाठी करतो. या भांड्यात याच्यावर जनरली स्टीलचीच भांडीच वापरली जातात. यात पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण याला गरम करून बघूया. आता लगेच एक दोन सेकंदाच्या आत आपल्याला असं दिसेल की याच्यातून वाफा निघत आहे, म्हणजे हे पाणी आता गरम होत आहे. आणि त्यात आपण याला बंद करून इथं हात लावून बघितला तर हे काहीच गरम झालेलं नाहीये. म्हणजे जी काही उष्णता आहे ती कुठं तयार झाली, तर ती या भांड्याच्या आतच तयार झाली. यामुळे या भांड्याच्या आतच उष्णता तयार झाली. हे गरम नव्हतं, याच्यात उष्णता कशी तयार झाली हे आपण आता आणि या इंडक्शन कुकरचं काय प्रिन्सिपल आहे हे वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे समजून घेऊ. आता हा कसा काम करतो, तर याला ऑन केल्या हे सर्किट व्यवस्थित त्याला पाहिजे त्याच्या रिक्वायरमेंटनुसार एक पर्टिक्युलर करंट सर्क्युलरली पास करतो. आता आपल्याला माहिती आहे की एखाद्या सर्क्युलर कॉइलमध्ये जेव्हा आपण करंट पास करतो तो तेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून बिहेव करतो. आता याच्यातलं असं प्रोग्राम्ड आहे की तो करंट कमी जास्त एका काय म्हणतो सायकल्सने कमी जास्त होत राहतो. आता यामुळे काय होतं, तर याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ती मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे ना हे बघण्यासाठी आपण एक मॅग्नेट याच्या जवळ धरतो. आता जेव्हा मी असं मॅग्नेट धरलं तर मला साधं मॅग्नेट ठेवलंय असं जाणवतं, त्याच्यात काही हालचाल दाखवत. जेव्हा मी याला चालू करतो, याच्यावर हे भांडं ठेवतो आणि याच्या बाजूला हे मॅग्नेट नेतो, तेव्हा मला एकदा ओढल्यासारखं, एकदा ढकलल्यासारखं, एकदा ओढल्यासारखं असं व्हायब्रेशन जाणवतं. याचा अर्थ असा होतो की याच्यात मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ती आपल्याला जाणवते. आणखी आता याचा पुढचा टप्पा काय होतो, तर एखाद्या या भोवती मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालेली आहे. तर ती बदलणारी मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्याचं जेव्हा मी एखादं कंडक्टर मटेरियल आणतो, हे आयरन पासून बनलेला भांड आहे, तेव्हा याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणतो तेव्हा याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस होते, म्हणून याला इंडक्शन कुकर असं म्हणतात. आता याच्या या चेंज होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डमुळे इलेक्ट्रिक करंट तयार होतो. आता खरंच इलेक्ट्रिक करंट तयार होतोय का हे बघायसाठी आपण एक काम करणार, ही दुसरी अशी कॉइल तयार केली आणि त्याला एक एलईडी लावला, म्हणजे करंट तयार झाला की आपल्याला एलईडी लागताना दिसेल. आता मी चालू केलं आणि असं आपल्याला दिसेल की एलईडी लागला, म्हणजे याच्यात करंट तयार होतोय आणि तो करंट जसा या कॉइल मध्ये तयार होतोय तसंच या भांड्यात तयार होतोय. असं गोल गोल फिरणाऱ्या करंटला ईडी करंट असं म्हणतात. आता आपल्याला माहिती असेल की टंगस्टनचा बल्ब असेल किंवा आपली इस्त्री असेल, त्यामध्ये खूप जास्त रेजिस्टन्सचा मटेरियल असेल किंवा खूप जास्त व्होल्टेज तयार झालं असेल तर ती वस्तू गरम होते. ती गरम होते आणि त्याच्यामुळे ते भांडं गरम होतं इथं, आणि त्या गरम झालेल्या भांड्यामुळे पाणी आणि आपलं अन्न सुद्धा गरम होतं. आता मॅग्नेटिक फील्ड बदलली की इलेक्ट्रिक करंट तयार होतो. हे कशावरून, तर बघा आता मी याच्यामध्ये मॅग्नेट ठेवले, त्या मॅग्नेटची काहीतरी मॅग्नेटिक फील्ड असेल, याला एकदा वर एकदा खाली असं मी जर याला धक्के दिले तर आपल्याला दिसेल की या कॉइल मध्ये सुद्धा इलेक्ट्रिक करंट तयार होतो आणि या कॉइल मध्ये तयार झालेल्या इलेक्ट्रिक करंट मुळे हा आपल्याला एलईडी लागलेला दिसेल. आता हे थोडं सुटलेलं आहे, नाहीतर आपल्याला ते दिसलं. हा एक्सपेरिमेंट आपण अनेकदा युट्यूबवर किंवा पुस्तकांमध्ये बघितलेला आहे. ओके, असं करून हे एकूण इंडक्शन कुकर काम करतं.